नमस्कार ओमकाल मित्रांनो, आपण नवचंडीमध्ये जे काही हवन सामग्री वापरणार आहोत तर हे होम सामग्री कशी बनवायची चला तर पाहूया। हे सगळे जे जे पदार्थ आहेत ते हवन सामग्रीचे आहेत। चला तर पाहूया आपण हवन सामग्रीमध्ये आपण जेव्हा समिधा बनवत असतो तर समिधामध्ये काय काय लागणार आहे। हा सुक्का मेवा आपण घेतलाय, याच्यात 7 प्रकारचे सुके मेवे आहेत। त्यानंतर कापूर घेतलाय, त्यानंतर गाईचं तूप घेतलंय, खारीक पावडर घेतली आणि जे सातू असतात ते घेतलेत, काळी तीळ घेतलेत, त्यानंतर हे पंच आयुर्वेदिक ज्या प्रकार असतात जे आपण समेदात वापरतो हे घेतले, त्यानंतर राळे घेतले, हा तांबूल घेतला जो माहूरगडला विडा मिळतो तो आपण घरी बनवला आणि कुटून घेतलाय, त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे, त्यानंतर हे गुगळ आहे आणि हे काळी डाळ, मध आणि चंदन पावडर आणि परत आपण जे काजू बदामाचा अवधा टाकणार आहोत ते आहे आणि अत्तर घेतलाय आपण, तुम्ही चंदनाचा कशाचा घेऊ शकता, मी दवण्याचा अत्तर घेतलाय। आता आपण हे कसं बनवायचं ते दाखवायचं। चला तर आपण अग्नी प्रज्वलित केलेली आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक ठेवायची सर्वप्रथम आणि आपल्याला सगळ्यात आधी आपण सुका मेवा टाकणार आहोत, त्यानंतर चंदन पावडर जी घेतली ती टाकायची, एकदम फ्लेम बारीक ठेवायची, अजिबात वाढवायची, त्यानंतर तूप जो आहे तो सर्वप्रथम ऍड करायचं। हे सगळं एकत्रित मिश्रण आपण एकदम बारीक फ्लेम ठेवायचे आणि त्याच्यावरती करून घ्यायचे। आता आपण हे ड्रायफ्रूट घेतले ते टाकतोय। सगळ्यात शेवटी याच्यात जे टाकायचं आहे ते आपल्याला मध जे आहे ते मध आपण सगळ्यात शेवटी ऍड करणार आहोत। हे का करायचं असतं मित्रांनो, जेव्हा नवचंडीमध्ये नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करत असतो, आपल्याला रोज होम करायचा आहे, रोज याग करायचा आहे आणि त्या यागासाठी आपल्याला जे घरातली जी दुष्टशक्त्या ज्या काही गोष्टी आता आपण अत्तर टाकल्या, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या घरातून निगेटिव्हिटी निघून जावी, तंत्रप्रयोग तंत्रोच्चाटन केलेले असेल ते देखील जावे, म्हणून हा आपण अशा प्रकारे जो तांत्रिक विधीत वापरला जाणारा किंवा सात्विक विधीत वापरला, हा देखील सात्विक विधीत वापरणारा समेदा आहे, हा होम पुडा आहे, अशा प्रकारे आपण वापरू शकतो। आणि होमाच्या वेळेस आहुत्या द्यायच्या वेळेस आपण करतो अपवात शेवटी आपण मध ऍड करायचे। मध आता हे जास्त होतं पण थोडंसंच ऍड करायचं आपल्याला, मध जास्त वापरायचं नाही। आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे असं एकत्र मिश्रण करून घ्यायचं आहे। हे जेव्हा तुम्ही होमात हे जेव्हा आपण होमात टाकू ना, जेव्हा आपण आदिमायादी शक्ती भगवतीला याच्या आहुत्या देतो तेव्हा याचं महत्व तुम्हाला कळेल की याचा सुगंध कसा सुटतो आणि घरात कसं आपोआप प्रसन्न वातावरण निर्माण होतं। अशा प्रकारे आपण आता गॅस बंद केलाय आणि कढई गरम झाल्यामुळं आपण याला फिरवून घेतोय आणि याला स्टोर करून ठेवायचं, एका डब्यात टाकून ठेवायचं। 15 दिवस याला काहीच होत नाही, असा सुगंधच सुगंध राहतो, याच्यात कधीच वास येणार नाही। याच्यात आपण पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही। फक्त ज्या वेळेस आपण होमात आहुती देणार त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये भात ऍड करायचा आहे, जो आपण भात शिजवलेला असतो तो करायचा आहे। त्यानंतर या 3 बोटाने स्वाहा म्हणून आपल्याला आहुती द्यायची आहे। जेव्हा आपण अष्टमीचा होम करणार, जेव्हा बगलामुखीची साधना करणार तेव्हा मुठ बंद करून अशा प्रकारे आहुती द्यायची। जेव्हा सात्विक होम करणार तेव्हा 3 बोट, हा बोट लागला नाही पाहिजे। अशा प्रकारे आई जगदंबेचा होम करा। अशीच प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इन्स्टावाल्यांनी फॉलो करा। आवर्जून अशाच मी माहिती, अशाच गोष्टी तुम्हाला देतो। ओम